मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकर पूर्ण करावं या मागणीसाठी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन उत्स्फूर्तपणे करण्यात आलं। मात्र मोर्चा काढण्यासाठी रीतसर पोलीस परवानगी नसल्यानं ऐनवेळी महामार्ग पोलीस यंत्रणेवर ताण पडला असा ठपका ठेवत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मुंबई गोवा महामार्गावर सोनवी पूल येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पारिक पेट्रोल पंप ते संगमेश्वर एसटी स्टँड आणि सोनवी पूल या दरम्यान मोर्चा काढताना प्रतिकात्मक शवयात्रा आणि शासन विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन पोलीस यंत्रणेवर ताण वाढला। या घटनेविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत अशोक जाधव, युयुत्सु आरते, सुरेंद्र पवार, रुपेश दुर्गे, अनिकेत मेस्त्री, संजय जंगम यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। विनापरवाना मोर्चा काढणं, वाहतूक व्यवस्था ठप्प करणं हे गुन्हे दाखल करून सदर फिर्याद पोलीस हवालदार किशोर महादेव जोशी यांनी नोंदवली आहे। गेली 17 वर्ष ती गाडी सर करताय। तुम्ही सुद्धा एक मानवी याच्यातून बघा आणि याच्या भाडग्याने जाधव साहेब या प्रशासनाला पण भरपूर त्रास होतो त्यांना त्रास कसला आहे? तुम्ही जर गाडीमध्ये आडवी टाकले तर गुन्हा दाखल करतात। यांनी कुठं केला नाही, एक तरी गुन्हा दाखल आहे का दाखवा। तुमचं निवेदन काय असेल तुम्ही द्या त्यांच्या संदर्भामध्ये की आम्ही त्यांच्याबद्दल तेच होतो एस पी साहेबांच्या मार्फत हेच म्हणून होतं या लोकांना आपण देखील दिलं ना निवेदन आणलेलं आहे। ते घाडगे जे घाडगे जे आहेत ना हे मुंबईला बसतात। हो, त्यांनी मला फोन सांगितलं ना 2 वेळा मी देतो 10 वाजता म्हणून। हो, आता त्यांचं काय बोललं झालं मला माहिती नाही ना। डेप्युटी इथं बोलतोय पण आता ते मॅडम येतात ना हो एक्झिक्युटिव्ह आहे, मी त्यांना पाठवलं तर ते म्हणजे त्या येतात मला तर मी यांना सांगितलं म्हणजे गाडग्यांचा नंबर त्यांनीच मला दिला। मला म्हणते की तुम्ही गाडग्यांची 2 वेळा बोलतो। अच्छा, सकाळपासून 3 वेळा मी गाडग्यांना मेसेज टाकला, तरी बघितल्या नाही। आता का त्या वाईट ठीक आहे, आता तो विषय जाऊ दे। ऐकून घ्या ना, आता तुम्ही समंजस्याची भूमिका घेतली आहे, आम्ही पण आलेलो आहे, ट्रॅफिक आपलं चालू आहे। या अनामिका जाधव त्यांचे जेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या चिपळूणचे इथून निघालेले आलं लक्षात। त्याने मला निरोप दिला की काँग्रेसच आहे। तर मी यांना सांगितलं मला जर पोलीस स्टेशनला बसायचं असेल तर पोलीस स्टेशनला तुम्ही बसू शकता, खुर्च्या आहेत, चहा पाण्याची व्यवस्था आहे। तर तुम्हाला जर इथं थांबायचं असेल तर तुम्ही इथं थांबू शकता, ते तुमच्यावर आहे। पण त्यांनी सांगितलं की नाही साहेब आम्ही इथं थांबतो, म्हणजे इथं थांबण्यापेक्षा तिथं बसा, काय प्रॉब्लेम नाही, काय वयस्कर लोक आहेत काय। ते म्हणले नाही आम्ही इथं थांबतो, आम्हाला काय प्रॉब्लेम तुमचा विषय आहे ना। आम्ही बोललो की पोलीस स्टेशनला आले उत्तम होतं, म्हणजे तिथं बसून चर्चा होते। आता ते येणारा लेडी ऑफिसर आहे आणि पहिली गोष्ट कसं आहे बघा, आपला आंदोलन तुमचा परवानगी आंदोलन नाश्ता रोको कोणालाच करता येत नाही। त्यामुळे जी कायदेशीर प्रक्रिया आहे तुम्हाला ती नोटीस त्या संदर्भात आम्ही द्यायची आहे। जे तुमच्या आंदोलनाचा भाग आहे शासनाला पत्र काढून घ्या, आम्हाला काय प्रॉब्लेम साहेबांना सगळं माहिती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।